टम्म फुगलेली पुरी खायला कोणाला आवडत नाही, परंतु काही वेळा काय होतं, कितीही मेहनत केली तरी अशी टम्म फुगलेली पुरी बनत नाही आणि पुरी फुगली तर ती लगेच नरम पडते किंवा खूप तेलकट होते। तर आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाहीत। शिवाय या पुऱ्या अतिशय खुसखुशीत तयार होतात आणि 2 ते 3 तास अशाच टम्म फुगलेल्या राहतात। तर पुरीसाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। पुरीला छान रंग यावा म्हणून अर्धा चमचा साखर घातली। आता पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे बारीक रवा घातला। आता पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहावी, खुसखुशीत राहावी म्हणून इथे 2 चमचे बेसन घातलं। आता याला मिसळून घेऊया। त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा घट्टसर गोळा बनवून घेतला। आता हे 15 मिनिट तसंच झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिट झाल्यानंतर पिठाच्या लाट्या करायच्या। पुऱ्या लाटताना शक्यतो थोडं थोडं तेल लावावं, पीठ लावलं तरी चालतं। अशाच पद्धतीने आपल्याला मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुरी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर पुऱ्या तळून घ्यायच्या। हे बघा, रंग खूप छान आलाय पुरीला, एकसारखी तळली गेली आहे। तुम्ही बघू शकता पुऱ्या छान टम्म फुगल्या गेल्यात आणि अजिबात तेलकट झाल्या नाहीत। तर तुम्ही पण ही पुरीची रेसिपी नक्की करून बघा। या पद्धतीने तुम्ही बनवलेली पुरी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।